पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एका खासगी हॉटेलमध्ये गुप्त बैठक सुरू। माजी खासदार वंदना चव्हाण, अंकुश काकडे, विशाल तांबे बैठकीला उपस्थित। तर बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा। दोन्ही राष्ट्रवादीची रात्री महत्त्वाची बैठक। रोहित पवार, अमोल कोल्हेंची अजित पवारांसोबत 1.5 तास चर्चा। एकत्र लढण्यासंदर्भात अजितदादांसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची कोल्हेंची माहिती। तर बैठकीतील चर्चेसंदर्भात प्रतिक्रिया देताना अजित पवार यांचं नो कमेंट्स। पुणे पालिकेमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्याकडे 40 ते 45 जागांची मागणी। अजित पवार यांच्याकडून साधारण 30 जागा देण्याची भूमिका। तर काल झालेल्या बैठकीनंतर जागावाटपाचा तिढा कायम। पुण्यामध्ये निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील जागावाटपाचा तिढा सुटेना। एकत्र निवडणूक लढण्यासंदर्भात रविवारी घोषणेची शक्यता। तर आज पवारांच्या राष्ट्रवादीची पुन्हा बैठक होणार। बैठकीमध्ये जागावाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता। पुणे आणि पिंपरीमधील स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्यास सांगितलं होतं। त्यानुसार पिंपरीमध्ये अजित पवारांसोबत जाण्याचा स्थानिक नेत्यांनी निर्णय घेतला। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। पवारांच्या राष्ट्रवादीचा आज मित्र पक्षांसोबत चर्चेचा शेवटचा फेरा। जयंत पाटील, राखी जाधव चर्चेसाठी मातोश्रीवर जाणार। तर शशिकांत शिंदे काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती। मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसकडे 29 जागांचा प्रस्ताव, तर ठाकरे सेनेकडे 31 जागांचा प्रस्ताव। पुण्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला। काँग्रेस 70 तर ठाकरे गट 55 जागांवर निवडणूक लढवणार। तर इतर जागा वंचित आणि रासप यांना सोडल्या जाणार। मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी सोबत आघाडी पुन्हा झाल्यास फॉर्म्युला पुन्हा एकदा बदलणार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं वाटत नाही। भविष्यामध्ये पक्ष कोणत्या दिशेने जाणार शरद पवारच ठरवतील। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। पालिका निवडणुकांसाठी आज वर्षा बंगल्यावरती महायुतीच्या बैठकांचा दुसरा राऊंड। नाशिक, धुळे, अहिल्यानगर पालिकेसाठी बैठक होणार। मुख्यमंत्री फडणवीस आज 5 बैठका घेणार। मुंबईच्या 4 लोकसभा आणि पुणे पिंपरीच्या बैठका काल पूर्ण। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं राजकारण नशेबाद झालंय। सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये फडणवीस शिंदेंच्या टोळीला पाठीशी घालतायत का? संजय राऊतांचा सवाल। पुणे महापालिकेच्या भाजपच्या यादीवरती मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिक्कामोर्तब। भाजपची आज यादी जाहीर होण्याची शक्यता। 100हून अधिक नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचीही माहिती। पुण्यामध्ये भाजप शिवसेनेतील जागावाटपाचा तिढा सुटेना। महायुतीमध्ये 35 जागांसाठी शिवसेना ठाम, पण भाजपकडून अवघ्या 15 जागांचा शिवसेनेला प्रस्ताव। पुण्यामध्ये भाजपकडून 125 जागा जिंकण्याचा निर्धार। मुंबईतील जागावाटपावरून भाजप सेनेत पुन्हा खलबत। रात्री वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा बैठक होणार। दुपारी 3 वाजता वांद्र्यातील लंग शारदामध्ये जागावाटपाची बैठक होणार। भाजप आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित असणार। काँग्रेस आणि ठाकरेंची सेना एकत्र महापालिका लढण्याचा प्रस्ताव। पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीत आले तर त्यांनाही घेणार। काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये जागावाटपाची बोलणी झाल्याची माहिती। त्याच वेळात काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। टिळक भवनमध्ये होणार जगताप यांचा पक्षप्रवेश। उद्धव ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन। रात्री उशिरा दोघांमध्ये 9 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। उद्धव ठाकरेंची प्रशांत जगताप यांना ठाकरेंच्या सेनेमध्ये येण्याची ऑफर। शिवसेनेत तुमचा सन्मान राखू, ठाकरेंचा जगतापांशी संवाद। प्रशांत जगताप यांना एकनाथ शिंदेंचाही फोन, मात्र संपर्क झाला नाही। जगताप पवारांच्या एनसीपीतून बाहेर पडताच राजकीय नेत्यांचे फोन येणं सुरू। पुणे काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदेंचा सुप्रिया सुळेंना फोन। पुण्यामध्ये काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पुन्हा चर्चा सुरू। दादांची राष्ट्रवादी सोडून काँग्रेससोबत येण्याचं सुळेंना आवाहन। तर मविया म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ, अरविंद शिंदेंचं आवाहन। भाजपच्या ठाण्यासंदर्भात आज महत्त्वाची बैठक। रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी भाजपची बैठक। महायुतीमध्ये ठाण्यात भाजपकडून 40 ते 45 जागांची मागणी, तर शिवसेनेकडून मात्र इतक्या जागा सोडण्यास नकार। भाजपने जास्त जागा घेतल्या तरी चालेल, युती सन्मानपूर्वक व्हावी अशी इच्छा आहे। मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। आता पक्षाची ताकद वाढली आहे, समसमान जागा वाटप करण्याची भूमिका। सरनाईकांची माहिती।